नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोनी करायक चित्त आवडी अनंत अळवावा नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण या विना अनिका असता पैसाधन वाहत असे अन विठोबाची नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाहुनी तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला विठाला नलगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळ प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट आणि बहुतेकाच्या परिचयातला असणारा अभंग 6 चरणाचा अभंग आज मी सेवे करता निवडला आहे आणि या अभंगाद्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबरा हे नामाचं वर्णन करतात विठ्ठल अभंगाला बोलण्यापूर्वी थोडासा अल्पसा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे तो म्हणजे की असा दरवर्षी प्रमाणे चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथेचे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायणचे भव्य दिव्य स्वरूपात समस्त गावकरी मंडळींनी आयोजन नियोजन केलेले आहे आणि या नियोजनातून आज पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प हे एका माझ्या बालकाच्या वाटेला आलेला आहे तरी मी माझं परम भाग्य समजतो विठाला इथपर्यंत येण्याचा योग आला सेवेचा योग आला तसंच सर्व गावकरी मंडळीच्या प्रेमातून येण्याचा योग परंतु त्यामध्ये विशेष सुद्धा आमचे विठ्ठल बाबा यांच्यामुळे येण्याचा योग आला त्याचप्रमाणे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भागवत दादा त्याचप्रमाणे आमचे दामोदर अण्णा त्याचप्रमाणे आदी करून सर्व गावकरी मंडळीच्या प्रेमातून अट्टहासातून हा सेवेचा योग त्याचप्रमाणे कीर्तनात लाभलेले गुणुजन मंडळी खरोखरच ज्यांनी अवघा महाराष्ट्र गाजून टाकला असे गुणुजन मंडळी आपल्या गावात आहे हे आपलं काहीतरी भाग्यभर काम आहे असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या हिंगोली जिल्ह्याचं भूषण नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं भूषण असणारे गायन सम्राट संगीत विशारद संगीत अलंकार आमचे शंकरजी बाबा हिंगोले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणांना नतमस्तक होतो त्याचप्रमाणे
ज्यांच्या आवाजाने अवखा महाराष्ट्र वेडा केला असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, भजन सम्राट आमचे दामोदरजी अण्णा इंगोले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आमचे बाबा सुद्धा उपस्थित आहेत, आधी करून सर्वच बरं का. हा, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सुंदर मृदंगाची ज्यांची थाप आहे असे असणारे आमचे अरुण दादा हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आमचे आशिष महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे कीर्तनाला लाभलेले विशेष ज्यांची उपस्थिती आहे असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, गायनाचार्य, त्याचप्रमाणे गुरुवर्य बर का आमचे गणपतजी बाबा गुरे बाबा सुद्धा उपस्थित आहेत, बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे ज्यांची आपल्या गावामध्ये कथा सुद्धा आहे आणि एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, कीर्तनकार आणि विशेष म्हणजे एका लेकराचं कौतुक करण्याकरता आलेले बरं का असे असणारे आमचे हरिभक्त पारायण बंडूदेव बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत, बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. आधी करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठाला आता म्हणायचे नाही की कोणाचं नाव राहिलं म्हणून बरं का. हा, ज्यांचे खरोखरच अवघ्या महाराष्ट्रात एक टॉपचं साऊंड म्हटलं जातं त्यांना बरं का असे असणारे आमचे आमानी साऊंड सिस्टीम ते दादा सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आता म्हणायचं नाही कोणा नाव नाही, कोणाचं नाव राहिले म्हणून बरं का. शंकर बाबा पण हे आता म्हणत नाही, कीर्तन झाल्यावर म्हणतात, बरोबर की नाही. म्हणून सर्वांचं एका उखाण्यात नाव नका. तुम्हाला उखाणा कळतो का महिला कळतो का नाही का विचारलं का माहिती का शंकर बाबा वेगवेगळ्या गावचं काहीतरी वेगवेगळी पद्धत असते. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्या इकडे आणा म्हणून विचारलं बरं का. उखाणा घेऊ का? पण काय पहिल्यासारखी मजाच नाही राहिली. काय पहिले उखाणे होते ऐका. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकीला घुंगर बारा, पान खाते 13 तिकडून आला व्यापारी, व्यापारी सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा देते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर उशी, उशीत बशी, बशीत घडी, घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबा रायची ते असे पहिले नाव. पण आजकाल हे नावच काय झाले, कुठं गेले काय नाही. घेतात पण नवीन नवीन लग्न झाल्यावर एकदा का जुनं झालं की नावच बदलून जातं. असंच आणला एका बाईनं नाव घेतलं आणि बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घेऊ मी आता सटव्याचं. म्हणून तुमच्या एकदा सर्वांच्या एका उखाण्यात नाव घेतो ऐका. पांडुरंगाच्या चरणी फुल वाचो वाकून की काय, पांडुरंगाच्या चरणी फुल वाचो वाकून तुम्हा सर्व माय बापांचं नाव घेतो, माऊली ज्ञानोबा राय तुकोबा रायचा मान राखून. विठाला उगाच असं सुकलेल्या फुलासारखं बसून. कारण माय बाप आजकालच्या जर कलियुगामध्ये विचार करायला गेलं, पाहायला गेलं तर कीर्तनात ही एकमेव अशी जागा आहे बाबा की इथे आल्याच्या नंतर माणूस जन्मोजन्मीचं दुःख विसरतो. बरोबर की नाही. आजकाल कुठं चांगलं राहिलं का? कुठंच नाही. फेसबुकला तेच, व्हॉट्सअपला तेच, इंस्टाग्रामला तेच, युट्यूबला तेच, टीव्हीला तेच. साधा 15 मिनिटाच्या बातम्या बघितल्या की बाबा माणसाला दिवसभर करमत नाही. बरोबर की नाही. चांगलं कुठं राहिलंय का? परंतु या विज्ञान युगामध्ये कीर्तन ही एकमेव अशी जागा आहे इथे माणूस आल्याच्या नंतर जन्मोजन्मीचं दुःख विसरतो. ही केवळ माझ्या कीर्तनाची ताकद ही माहिती. कीर्तनात बसते ना फ्रेश पैकी बसत, कारण हाताने टाळी मुखांना मी एवढं तुमच्याकडे तासभर काम विठाला जगद्गुरु तुकोबा या अभंगाद्वारे नामाचं वर्णन करतात मायबा. तुम्ही म्हणताल काव महाराज जगद्गुरु तुकोबा या अभंगाद्वारे नामाचं वर्णन का करतात? जगद्गुरु तुकोबाराला अन्य साधन नव्हती का? पण मायबाप होती, पण सर्वात जर सोपं साधन कोणतं आहे ते म्हणजे नामसंकीर्तन. सगळ्यात सोपं साधन मला सांगा. आता आपल्याच्यानं म्हणजे अन्य साधन करणंच होत नाही खरं सांगायचं म्हणजे बरं का. मला सांगा विश्वामित्राने तपश्चर्या केली, बाबा तुम्हा आम्हा करणं शक्य आहे? मला सांगा शिबिर राजाने दान दिलं, तुम्हा आम्हा शक्य? शक्य नाही मायबाप. म्हणजे शक्य आहे पण आपण करतो का दान? पण दान केलं पाहिजे ऐका. शरीर शुद्ध होईल दानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि देह शुद्ध होईल दानानं. म्हणून दान धर्म केला पाहिजे, कारण हस्तो पवित्र यदी दान पुण्यम. पण आपण करतो का? नाही करत मायबा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की अन्य साधन आपल्याला करणं शक्य नाही किंवा आपण करत नाही.
परंतु नामस्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे नामाचंच वर्णन करतात. विठ्ठला नामस्मरण करताना काळ नाही लागत, वेळ नाही लागत, काहीच नाही. कसं घ्या आणि कुठं घ्या, काळ वेळ नाही लागत नाही बा. कामात जरी केलं तर चालते, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम म्हणजे सगळ्यात सोपं साधन कोणते तर ते म्हणजे नामस्मरण. आणि नामस्मरण ही एक भक्तीच आहे बरं का बाबा, ही एक भक्तीच आहे. पण तुम्ही आम्ही करतो का? नाही करत. तुमची आमची लबाड भक्ती आहे आजकाल. थोडक्यात सांगायचं म्हणजे उगाच दुसऱ्याने केली म्हणून पुन्हा काय करतात. खरं सांगायचं म्हणजे असंच एका गावात एका कीर्तनाला गेलो बरं का, लक्ष देऊन ऐका. आपण उगाच दुसऱ्याने केली म्हणून भक्ती करतो असं झालंय आपला. ऐका, एका गावात कीर्तनाला गेलो, गेल्याच्या नंतर एक जण पाया पडायला आला. कीर्तन झाल्याच्या नंतर पडला आणि बाजूला बसला. बाजूला बसल्याच्या नंतर म्हटला, महाराज आमच्या गावात यावर्षी इलेक्शन झालंय. म्हटलं बर मग? तो म्हटला, गावकऱ्यांनी महाराज आपल्याला बिनविरोध म्हणून निवडवलं. म्हटलं वा वा वा, ही तर चांगली गोष्ट आहे, अभिनंदन म्हटलं तुमचं. नंतर तो म्हटला, महाराज निवडून आलो म्हटला, पण आले आले एका झटक्यालाच माळ घातला. म्हटलं वा वा, ही तर खूप छान गोष्ट आहे. नंतर मी थोडा विचार केला आणि मी म्हटलं, का हो? म्हटलं सहसा असं राजकारणी लोक इकडे घुसत नाहीत, तुमची का बाबा माळ घालण्याची इच्छा तुमच्या मनात प्रगट झाली की आपण माळ घालावी म्हणून? तो म्हटला, महाराज तुम्ही येत म्हणून कोणाला सांग, तुम्ही येत म्हणून सांगतो, कोणाला सांगणार तर नाही ना? मी म्हणलं कोणालाच नाही, फक्त जवळ्याला सोडून. हा, फक्त जवळ्याला सोडून. नंतर तो म्हटला, काय झालं महाराज? आमच्या गावचा सरपंच झाला म्हटला माळकरी, म्हणून मी माळ घातली. मी म्हटलं पण तू माळ घालण्याचा आणि त्याचा माळ घालण्याचा संबंध काय? तो म्हटला, गावात पार्टी करायला माणूसच उरला. आता मला खरं सांगा ना, याची माळ देवाला आवडेल का? देव नाही का त्याला त्याच माळीनं फाशी द्यायचा? म्हणजे आपली भक्ती म्हणजे लोक करतात म्हणून आपण भक्ती करतो. आता जी तुमची भक्ती तीच आमची भक्ती. मला सांगा, कीर्तन करणे म्हणजे भक्ती आहे का? कीर्तन करणे, माळ घालणे म्हणजे भक्ती आहे का? एक जण म्हटला, महाराज तो दरवर्षी दिंडीला जातो. दिंडीला जातो मग काय झालं? कट्टा कट्टा बिस्किट गोळा करून आणतो ना, तो काय म्हणजे भक्ती करतो का काय नेमकं? ते सांगायचं तात्पर्य एवढं की आपली भक्ती लबाडी नाही. पण भक्तीची काय व्याख्या असते? चित्त देऊन ऐका, देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला भक्ती म्हणतात. विठ्ठल भक्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत बरं का. ते कोणते? एक व्याभिचारी भक्ती आणि एक अव्याभिचारी भक्ती. तुम्ही म्हणसाल मग महाराज व्याभिचारी भक्ती कोणती आणि अव्याभिचारी भक्ती कोणती? तर ऐका, व्याभिचारी भक्ती म्हणजे दररोजचा एक देव बदल. दररोजचा, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी मा, शनिवारी हनुमंतराया, रविवारी खंडोबा, सोमवारी परत महादेव. यालाच कळणं आपण कोणाचे भक्त आहेत आणि देवाला कळणं की नेमकं हे कोणाचं गिऱ्हाईक आहे बुवा, याला म्हणतात व्याभिचारी भक्ती. पण अव्याभिचारी भक्ती एकच देव, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. एकच देव, सोमवारी तोच, बुधवारी तोच, मंगळवारी तोच आणि मरेपर्यंत सुद्धा तोच. अव्याभिचारी भक्ती. विठ्ठल गीतेच्या 12व्या अध्यायातील 16व्या श्लोकात वर्णन आहे, अनापेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतद्वेता सर्वरंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया. महाराज म्हणतात की ज्याच्या जीवनात कुठली आशा नाही, अनापेक्ष, त्याच्या जीवनात सुख सुख आहे आणि असाच भक्त मला प्रिय आहे.
आता मला खरं सांगा, आपल्या अपेक्षा कमी आहेत बाबा? कमी आहेत? ए महिला मंडळ, कमी आहेत का आपल्या अपेक्षा? कमी आहेत नाही महाराज. आपल्या अपेक्षा मरेपर्यंत सुद्धा संपत नाही हो. अशीच आमच्या इकडे एक 110 वर्षाची म्हातारी बरं का, म्हातारी आता अर्ध्या तासात जाणार. म्हातारीची शेवटची स्टेप ऐका बरं का, अपेक्षावरून सांगतो, चित्त देऊन ऐका महिला मंडळ. म्हातारी आता 10 मिनिटात जाणार. म्हातारी 10 मिनिटात जाणार. नंतर तिचा जीवच जात नव्हता. पण शंकर बाबा, तिचा जीवच, म्हातारीचा जीवच जात नव्हता. नंतर आमच्या इकडे जर जीव जात नसला ना, तिला बाजाच्या खाली उतरवतात. तर बाजाच्या खाली उतरवल्याच्या नंतर तरी तिचा जीव जायला. नंतर एक जण आला, म्हटलं आजी तुमचा जीव का जात नाही? तुमची कोणती अपेक्षा आहे का? तुमचं कोणती इच्छा आहे का करावं म्हणून? ते बाळा, आणि मग काहीच इच्छा नाही, आणि फक्त मला मरता मरता एकदा कुरकुरेच खाऊ वाटायचे. बोंबला आता म्हातारी म्हणाली खाऊ वाटायले काय कुरकुरे? म्हणजे अपेक्षा संपत्ती का? कधीच अपेक्षा संपत नाही महाराज. परंतु महाराज म्हणतात की ज्याच्या जीवनात कुठली अपेक्षा नाही, ज्याच्या जीवनातली अपेक्षा गेली, असा भक्त मला प्रिय. किंवा माऊली ज्ञानोबा म्हणतात, जयाची ठाई पांडवा, अपेक्षणारी गावा, सुखाची चढावा जयाची असणे. माऊली ज्ञानोबा म्हणतात की ज्याच्या जीवनात कुठली अपेक्षा नाही, असाच भक्त मला प्रिय आहे, आणि त्याचीच भक्ती देवाला आवडते. विठाला ते म्हणजे नामस्मरण कीर्तन. तुम्ही म्हणताल की महाराज आम्हाला नामस्मरण करायचं नाही, पण भगवंताची प्राप्ती करायची. याकरता अन्य मार्ग आहेत का? आहेत नाही बा. याकरता सुद्धा भरपूर मार्ग आहेत, परंतु सगळ्यात सोपा जर मार्ग कोणता असेल, सगळ्यात सोपं जर साधन कोणतं असेल, तर ते म्हणजे नामसंकीर्तन. नाही महाराज आम्हाला नामस्मरण करायचं नाही, आम्ही अवघड साधन करू, पण आम्हाला देवाची प्राप्ती करायची. मग कोणते मार्ग आहेत? तर ऐका, आई वडिलांची सेवा करून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते. नोये साधू सज्जनाची सेवा सुद्धा करून भगवंताची प्राप्ती करता येते. तुम्ही म्हणताल की महाराज आई वडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करता येते, मग ती कोणी केली? तर ऐका, केवळ माझ्या भक्त पुंडलिकांनी केली. दादा माझे भक्त पुंडलिक लहानपणापासून एवढी प्रचंड आई वडिलांची सेवा करत होती, एवढी प्रचंड सेवा करत होती, खूप म्हणजे खूप. जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे सेवा सुद्धा करू लागले मायबा. नंतर भक्त पुंडलिक खूप मोठे झाले, खूप मोठे झाले, खूप मोठे झाले. जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे सेवा सुद्धा करू लागले. नंतर खूप मोठं झाल्याच्या नंतर त्यांचं झालं लग्न. माय काय झालं? लग्न झालं. पण पत्नी एवढी हट्टी मिळाली भक्त पुंडलिकांना, खूप म्हणजे खूप. म्हणजे पत्नीनं जे म्हटलं ते भक्त पुंडलिकांना करणंच भाग होतं. असं करता करता अनेक दिवस गेले. अनेक दिवस गेल्याच्या नंतर एके दिवशी पत्नीने हट्टच धरला बाबा की काय, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ, चला आपण तीर्थयात्रेला जाऊ. भक्त पुंडलिक पहिल्या दिवशी नाही म्हटले, दुसऱ्या दिवशी नाही म्हटले, तिसऱ्या दिवशी नाही म्हटले, चौथ्या दिवशी नाही म्हटले. परंतु शंकर बाबा पत्नी पुढे कोणाच काय चालतं का? कोणाचंच नाही. पाचव्या दिवशी कंटाळून म्हटले चला जाऊच म्हटल्याच्या नंतर आई वडील म्हटले, पुंडलिका आता आम्ही कसं खावं, कसं राहावं, आम्हाला दिसत नाही काय नाही, आणि तू आम्हाला सोडून जातो. भक्त पुंडलिक म्हणतात मग तुम्ही पण चला माझ्या सोबत. नंतर निघतात बरं का दादा, लक्ष देऊन ऐका. खूप दूर जातात, खूप दूर जातात, खूप दूर जातात, खूप दूर जातात. खूप दूर गेल्याच्या नंतर त्यांची पत्नी म्हटली, आता मी खूप थकले, यापुढे चलू शकत नाही, चित्त देऊन ऐका माय बाप. असं म्हटल्याच्या नंतर भक्त पुंडलिकाने आपल्या स्वतःच्या आई वडिला जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधली माय बाप. पुंडलिक काशी यात्रा करी, काशी यात्रा करी माय बाप. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधून ओढत होते आणि बायकोला आपल्या खांद्यावर घेऊन चलत होते माय बाप. असं करता करता खूप दूर गेले, खूप दूर गेले, खूप दूर गेले.
खूप दूर गेल्याच्या नंतर चित्त देऊन ऐका कुकुट स्वामीच्या आश्रमापाशी त्यांचा एक दिवशी मुक्काम पडल्याच्या नंतर कुकुट स्वामीच्या आश्रमाकडे गंगा यमुना सरस्वती या नद्या स्नान करा यायच्या. म्हणजे थोडक्यात काय पाप धुवा यायच्या. येताना संध्याकाळी काळ्या कुट्ट होऊन यायच्या, परंतु जाताना सकाळी मात्र पांढऱ्या शुभ्र होऊन जायच्या. येताना काळ्या कुट्ट होऊन येऊ लागल्या, परंतु जाताना पांढऱ्या शुभ्र होऊन जाऊ लागल्या. हे भक्त पुंडलिकाने बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या नद्याला प्रश्न केला, का तुम्ही येताना तर काळ्या कुट्ट होत्या, जाताना इतक्या पांढऱ्या शुभ्र का झाल्या? त्या नद्या म्हटल्या, अरे पापी, तू आम्हाला हात लावू नकोस, तुझ्यामुळेच तर आम्हाला काळं कुट्टवावं लागतं. त्या नद्या काय म्हटल्या, अरे पापी, तू आम्हाला हात लावू नकोस, तुझ्यामुळेच तर आम्हाला काळं कुट्टवावं लागतं. नंतर भक्त पुंडलिक विचारात पडले आणि म्हटले, का मी असं काय पाप केलं? त्या नद्या म्हटल्या, अरे पापी, तू तुझ्या आई वडिलांची सेवा न करता तू तुझ्या पत्नीची सेवा करतो. तुझ्या इतकं पापात पापी आणि मूर्खात मूर्ख कोण नाही. खरोखरच बरं का दादा, जो आई वडिलांची सेवा नाही ना करणार त्याच्या इतकं पापात पापी आणि मूर्खात मूर्ख कोण नाही. विठाला निघून गेल्याच्या नंतर भक्त पुंडलिकांना पश्चाताप झाला की खरंच आपण आपल्या आई वडिलांची सेवा न करता आपण आपल्या पत्नीची सेवा करतो, हे आपलं कुठतरी काहीतरी चुकतंय. नंतर भक्त पुंडलिकांनी ठरवलं की मी आता माझ्या आई वडिलांची सेवा करणार म्हटल्याच्या नंतर उजव्या मांडीवर आईचे वडिलांचे डोके ठेवले, डाव्या मांडीवर आईचे डोके ठेवले आणि तिथेच सेवेला सुरुवात केली. माय बाप, सेवा करता 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 भक्त पुंडलिकांनी एवढी सेवा केली, माय बाप एवढी सेवा केली की साक्षात जगाचा मालक विटेवरचा उभा पांडुरंग परमात्मा माझ्या भक्त पुंडलिकाच्या भेटीला उभा पांडुरंग परमात्मा माझ्या भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला. दादा, ही केवळ आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे. आणि आल्याच्या नंतर म्हणतो, बोल पुंडलिका, तुला काय पाहिजे? मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालो. भक्त पुंडलिक म्हणतात, हे देवा, मला काहीच नको, फक्त माझ्या जोपर्यंत जीवाची जीव आहे तोपर्यंत मला माझ्या आई वडिलांची सेवा करू दे. तिथे एक वीट होती माय बाप, ती वीट धरली आणि बाजूला फेकली. भक्त पुंडलिक म्हटले, हे देवा, जोपर्यंत माझी सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या विटेवर उभे राहा. तर आज सुद्धा त्या विटेवर उभे आहेत. युगे 28 युगे झाले 28 विटेवर उभा, इतकी आई वडिलांच्या सेवेची ताकद आहे. म्हणून दादांनो, मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो की गड्यांनो, आई वडिलांची सेवा करा बरं का. कारण माय बाप
एकदा जर जीवनातले आई वडील गेले ना तर प्रेमाचा समुद्रच आटला असं समजायचं बरं का. अरे माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं काय झालं? माझ्या माऊली ज्ञानोबारायला सुद्धा आई वडील नव्हते झालं. अरे नव्हते माझ्या ज्ञानोबारायला आई वडील. अरे एकुलती एक 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई होती दादा. त्या मुक्ताईला जर भूक लागली ना, मुक्ताई म्हणायची ज्ञानदादा, अरे ये ज्ञानदादा, अरे ये ज्ञानदादा, भूक लागली रे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा खायला काय दे रे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा भूक लागली रे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा भूक लागली. असं ऐकल्याच्या नंतर मायबाप माझ्या ज्ञानोबारांनी एक फाटका कपडा घ्यावा. अरे त्याला दोन्हीकडून 2 गाठी बांधाव्या आणि मधुकरी मागायला जावं. अरे मधुकरी मागण्याकरता पहिल्या घरी जावं दादा. पहिल्या घरी मधुकरी नाही दिली म्हणून दुसऱ्या घरी जावं. अरे दुसऱ्या घरी मधुकरी नाही दिली म्हणून तिसऱ्या घरी जावं. आणि तिसऱ्या घरी मधुकरी नाही दिली म्हणून चौथ्या घरी जावं मायबाप. चौथ्या घरी गेल्याच्या नंतर कोणीतरी वंजळभर पीठ द्यावं आणि तेवढंच पीठ माझ्या माऊली ज्ञानोबारांनी घरी आणावं. परंतु मायबाप एके वेळेस ते पीठ सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबाराला घरी आणून दिलं नाही. खूप त्रास केला माझ्या माऊली ज्ञानोबारायला. आणि माझ्या माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा खूप दुःख सहन केलं. खूप दुःख सहन केलं. माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणायचे, अरे तुम्ही मला नका खायला देऊ, तुम्ही मला नका काय देऊ, परंतु माझी एकुलती एक 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे, तिच्यावर तरी दया करा आणि तिला तरी खायला द्या, तिला तरी खायला द्या. दादा जर बहीण म्हटली ना, ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा भूक लागली रे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा काहीतरी खायला दे रे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा भूक लागली रे ज्ञानदादा, अरे ज्ञानदादा भूक लागली. असं ऐकल्याच्या नंतर मायबाप माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा जीव कासावीत व्हायचा. अरे माझ्या माऊलीत ज्ञानोबारायला वाटायचं, अरे आपल्याला नाही भेटलं तरी खायला चालल, आपल्याला काय नाही भेटलं तरी चालल, परंतु माझी एकुलती एक 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे, तिला तरी काही ना काही खायला भेटलं पाहिजे, तिला तरी काही ना काही खायला भेटलं पाहिजे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबारांनी मधुकरी मागायला जावं दादा. अरे मधुकरी नाही दिली म्हणून उपाशी झोपावं. एवढा त्रास, एवढं दुःख जर कोण सहन केलं असेल तर ते माझे माऊच्या माऊली ज्ञानोबारांनी सहन केलं. खूप दुःख सहन केलं, खूप दुःख सहन केलं. मी तर काय म्हणतो, आतापर्यंत एवढं दुःख कोणालाच झालं नसेल तेवढं दुःख फक्त आणि फक्त माझ्या माऊली ज्ञानोबारायला झालं. खूप दुःख सहन केलं माऊलींनी. ऐका, एके वेळेस मांडे भाजायचे होते, मांडे, परंतु मांडे भाजण्याकरता माझ्या माऊली ज्ञानोबारायला खापर भेटलं नाही म्हणून स्वतःच्या पाठीवर मांडे भाजले. एवढा त्रास, एवढं दुःख, एवढा वेदना फक्त आणि फक्त माझ्या भक्त माऊली ज्ञानोबारांनी सहन केल्या. किती त्रास झाला असेल, किती दुःख झालं असेल, पण माझ्या माऊली ज्ञानोबारांनी सहन केलं पाहिजे. ऐका, एक वेळचा प्रसंग सांगेन. एकदा मुक्ताईला भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर मुक्ताई म्हणते, ज्ञानदादा, अरे ये ज्ञानदादा, मला काहीतरी खायला दे रे ज्ञानदादा, मला भूक लागली रे ज्ञानदादा, अरे मी सकाळपासून जेवली नाही रे ज्ञानदादा, मला काहीतरी खायला आण ना, जाय ना मधुकरी आण ना, गावात जाय ना. मायबाप असं ऐकल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबाराय मधुकरी मागायला जातात. मधुकरी मागण्याकरता पहिल्या घरी जातात, दुसऱ्या घरी जातात, तिसऱ्या घरी जातात. तिसऱ्या घरी गेल्याच्या नंतर 10-5 घरं होतात. नाही अर्ध गाव होतं, मधुकरी कोणी देत नव्हतं. अर्ध्याच्या वरी गाव झालं, मधुकरी कोणी दिली नाही. अख्खं गाव झालं मायबाप, तरी सुद्धा खायला कोणी दिलं नाही, कोणीच मधुकरी दिली नाही. आणि कोणी मधुकरी नाही दिली म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबाला आयुष्यात कधी राग येत नव्हता, कधीच राग येत नव्हता. परंतु त्या दिवशी माझ्या चिमुकल्या मुक्ताईला खायला नाही भेटलं म्हणून, मधुकरी नाही भेटली म्हणून, अरे माझे माऊली ज्ञानोबाराय रागाने लालबुंद झाले. अरे रागाने लालबुंद झालेले माऊली ज्ञानोबाराय डोळ्यातून खळ 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 पाणी वाहत होतं मायबाप. आणि त्या दिवशी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ठरवलं की मी या जगाचा संसार एक ना एक दिवस तरी सुखाचा करील, एक ना एक दिवस तरी सुखाचा करील, अवघाची संसार सुखाचा करील, अशी माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी शपथ घेतली मायबाप. आणि शपथ घेतल्याच्या नंतर ढसा 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 रडत माझे माऊली ज्ञानोबाराय घरी गेली. माझे माऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये सिद्धपीठामध्ये झोपडीमध्ये राहत होते. अरे झोपडीमध्ये बसलेले ज्ञानोबाराय डोळ्यातून खळ 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 पाणी वाहत होतं मायबाप. आणि म्हणत होते
अरे काय म्हटली असं रे माझी एकुलती एक चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई. अरे काय म्हटली असं. अरे ती अजून लहान आहे. अवघ 5 वर्षाचं वय आहे, तिचं खेळायचं वय आहे आणि तिला सुद्धा आज खायला नाही भेटलं. अरे काय म्हटलं असेल तिचा जीव. अरे काय म्हटलं असेल तिचा जीव. असं म्हणता म्हणता माय बाप दोन्ही गुडघ्याच्या मधात डोके घालून ढसा ढसा रडत होते. ढसा ढसा रडत होते आणि म्हणत होते अरे काय म्हटलं असेल तिचा जीव. अरे काय म्हटलं असेल तिचा जीव. तितक्यात मुक्ताई येते आणि मुक्ताई आल्याच्या नंतर मुक्ताई म्हणते ज्ञानदादा. अरे ज्ञानदादा तू गेला होतास ना गावामध्ये ज्ञानदादा. हो का मुक्ता गेलतो का. मग काय झालं. आणली का मधुकरी. आणलं का खायला. सांगणार रे ज्ञानदादा. अरे सांगणार. तेव्हा माऊली ज्ञानोबा म्हणतात मुक्ता गेलो होतास का मधुकरी मागायला. मग काय झालं दादा. अगं मुक्ता मधुकरी कोणी दिली नाही ग मुक्ता. मुक्ता मधुकरी कोणी दिली नाही. असं म्हणता म्हणतात माऊली ज्ञानोबा ढसा 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 रडायला लागतात माय बाप. मुक्ताई सुद्धा रडते आणि मुक्ताई रडता रडता म्हणते ज्ञानदादा. अरे ज्ञानदादा अरे मला मधुकरी नाही भेटली म्हणून मला खायला नाही भेटले म्हणून तुला राग आलाय ना. अरे तुला कस काय राग आला. अरे तू महान आहेस, तू पुरुष आहेस आणि तू योगी आहेस. योगी पावना तू असं रडू नकोस रे दादा. तू ताटी उघड रे ज्ञानदादा. तू ताटी उघड. माय बाप माऊली ज्ञानोबा ऐकायला तयार नव्हते. मुक्ताई विनंती करतात ज्ञानदादा. अरे हे ज्ञानदादा अरे ताटी उघड रे ज्ञानदादा. अरे ज्ञानदादा ताटी उघड. माऊली ज्ञानोबा ऐकायला तयार नव्हते माय बाप. मुक्ताई विनंती करते तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा ऐकायला तयार नव्हते. मुक्ताई म्हणते ज्ञानदादा. अरे हे ज्ञानदादा अरे आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही रे ज्ञानदादा. अरे आमची आई सुद्धा तूच आहे आणि आमचा बाप सुद्धा तूच आहे रे ज्ञानदादा. आणि तूच जर ताटी लावून बसला तर आमचं कसं होईल रे ज्ञानदादा. आमचं कसं होईल ज्ञानदादा. ताटी उघड रे ज्ञानदादा. ज्ञानदादा ताटी उघड. माय बाप माऊली ज्ञानोबा ऐकायला तयार नव्हते. मुक्ताई विनंती करते तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा ऐकायला तयार नव्हते. शेवटी मुक्ताई कंटाळते. कंटाळल्याच्या नंतर सिद्धेश्वराला हात जोडते आणि म्हणते सिद्धेश्वरा. अरे हे सिद्धेश्वरा
अरे सांग ना रे सिद्धेश्वरा, मी एवढं काय पाप केलं रे सिद्धेश्वरा? अरे सिद्धेश्वरा, एक तर तू आमच्या जीवनातले आई वडील तर घातले, परंतु आमच्यावर आई वडिलांसमान प्रेम करणारे आमचे ज्ञानोबा रे सुद्धा ताटी लावून बसले रे सिद्धेश्वरा. अरे सांग ना रे सिद्धेश्वरा, आम्ही एवढं काय पाप केलं? अरे सांग ना रे. माय बाप तरी सुद्धा माऊली ज्ञानोबा ताटी उडायला तयार नव्हते. मुक्ताई विनंती करते, माऊली ज्ञानोबा ताटी उघडायला तयार नव्हते. आणि शेवटी मुक्ताई कंटाळते आणि कंटाळ्याच्या नंतर माऊली ज्ञानोबाराकडे जाते आणि म्हणते, ज्ञाना, अरे ज्ञाना, अरे ज्ञाना, मी चुकले रे ज्ञाना. अरे मी आजपासून तुला कधीच भूक लागली म्हणून म्हणणार नाही. अरे मी उपाशी झोपेल, मी झाडाचा पाला खाईल, परंतु मी तुला कधीच भूक लागली म्हणून म्हणणार नाही. मी म्हटले होते ना तुला भूक लागली म्हणून तुला राग आला, म्हणून तू ताटी लावून बसला ना. आजपासून मी उपाशी झोपेल, झाडाचा पाला खाईल, परंतु तुला कधीच भूक लागली म्हणून म्हणणार नाही रे ज्ञानदादा. परंतु तू आता तरी ताटी उघड रे ज्ञानदादा, तू आता तरी ताटी उघड. नाही बाप. तेव्हा माऊली ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता, आपल्याला काही खायला भेटत नाही का मुक्ता? कारण आपल्या जीवनात आई वडील नाहीत ना मुक्ता, आपल्या जीवनात आई वडील नाहीत ना. माय बाप आई वडील नसल्याची जाणीव होती बरं का प्रत्येकाला. अरे इथे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, परंतु ज्याला आई नाही आणि ज्याला बाप नाही ना त्यालाच विचारा आई बापाची किंमत, त्यालाच विचारा आई बापाची किंमत आहे. ऐका, बाजारात सर्व काही भेटतं बरं का. बाजारात चांगली चांगली पुस्तके भेटतात, परंतु ज्ञान मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे बाजारात चांगली चांगली खेळणी सुद्धा मिळतात, परंतु झोप मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवनात आई वडील सुद्धा मिळतात, परंतु ते प्रेम मिळू शकत नाही, ते प्रेम मिळू शकत नाही. मी नेहमी त्याला तो सांगत असतो की गड्यानो, आई वडिलांची सेवा करा बरं का. कारण माय बाप एकदा जर जीवनातले आई वडील गेले ना तर बिल्डिंगचा पायाच कोसळला समजायचं बरं का. बिल्डिंगचा पाय जर पूर्णपणे कोसळला तर पूर्ण बिल्डिंग कोसळते. त्याचप्रमाणे ज्याच्या जीवनात आई नसली, ज्याच्या जीवनात बाप नसला ना दादा, पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. ऐका, एका गावात एक बाळू नावाचा मुलगा राहतो. लक्ष देऊन ऐका. त्याला वडील नव्हते, त्याची आई आणि तोच राहायचा. घरामध्ये दोघे होते. 4-5-7-8 दिवसानंतर त्याच्या गावची यात्रा यायची होती. तर तो अगोदरच्या दिवशी आयला म्हणतो, आई, अगं ये आई, अगं आई, 7-8 दिवसानंतर आपल्या गावची यात्रा यायची गाई, आणि आई यात्रा आल्यावर तुम्हाला खर्चायला 50 रुपये देशील का गाई? आई म्हणते, बाळा झोप देईन मी तुला. दादा ते 7-8 दिवस कसे जातात. उद्या यात्रा म्हणतानी तो बाळू नावाचा मुलगा आजच्याच रात्रीला म्हणतो, आई, अगं ये आई, तू म्हणाली होतीस ना की मी तुला यात्रेला खर्चायला 50 रुपये देईन. आई दे, आता उद्या यात्रा आहे. आई म्हणते, बाळा झोप, सकाळी मी देईल तुला. बाबा सकाळ होती. बाळूचे मित्र सर्वजण त्याच्या घरी येतात. बाळूला आवाज देतात, बाळू, अरे ए बाळू, चल रे बाळू, आवरलं का बाळू, चल लवकर यात्रेला, उशीर होतोय बाळू आपल्याला, चल लवकर यात्रेला. बाळू तसाच उठतो, दादा आंघोळीला जातो. आंघोळीला गेल्याच्या नंतर आईला म्हणतो, आई चल चहा ठेव लवकर, मला यात्रेला जायचं, उशीर होतो. आई चल चहा ठेव. आई चहा ठेवते ना. बाळू आंघोळ करतो. बाळूची आंघोळ होते. चहा गरम होतो, चहा उकळतो, परंतु बाळूच्या आईला तितक्यात पकड काय सापडत नव्हती. पकड सापडत नव्हती. बाळू इकडून गडबड करत होता, आई चल लवकर, आवरलं का आई, मला यात्रेला उशीर होतो, आई चल लवकर, आवरलं का. इकडून बाळूचे मित्र गडबड करत होते, इकडून बाळू सुद्धा गडबड करत होता, परंतु बाळूच्या आईला पकड काय सापडत नव्हती. दादा पकड काय सापडत नव्हती. असं करता करता 1 मिनिट होतो. इकडून बाळूचे मित्र आवाज देत होते, इकडून बाळू सुद्धा गडबड करत होता. माय बाप असं करता करता 2-3 मिनिटे होतात. नंतर पकड सापडत नव्हती म्हणून बाळूच्या आईनं मागचा पुढचा विचार न करता आपल्या स्वतःच्या अंगावरच्या साडीनं, आपल्या स्वतःच्या पदरानं त्या पातेल्याला धरलं. दादा अरे पातेल्याला धरल्याबरोबर चरकन आवाज आला. बाळूच्या आईचा हात पोळाला. बाळूच्या आईच्या हातात डोळ्यातून टचकन पाणी आलं. दादा ते बाळू बघतो आणि बाळू आईला म्हणतो, आई का गाई पोळाला का गाई, आई सांग ना. आई म्हणते, बाळा काय नाही झालं, मला हे घे 50 रुपये आणि तू यात्रेला जा. परंतु वडील नसल्याची जाणीव करू नकोस बरं का.
मुलं हॉटेलमध्ये जातील, तू हॉटेलमध्ये सुद्धा जा. मुलं खेळणी घेतील, तू खेळणी सुद्धा खेळ. मुलं पाळणा खेळतील, तू पाळणा सुद्धा खेळ. परंतु कधीच आई वडील नसल्याची जाणीव करू नकोस बरं का माझ्या राजा. बाळू नंतर यात्रेत जातो दादा. सर्वजण यात्रेत जातात, बाळूचे मित्र सुद्धा यात्रेत जातात. खूप दूर जातात, खूप दूर जातात, खूप दूर जातात, खूप दूर जातात. खूप दूर गेल्याच्या नंतर एक जण म्हणतो, अरे मला खूप भूक लागली, चला आपण हॉटेलमध्ये जातो. लक्ष देऊन ऐका माय बाप, सर्वजण हॉटेलमध्ये जातात. परंतु जो बाळू नावाचा मुलगा असतो ना, तो एकटाच बाहेर थांबतो. कारण का? आपल्याला वडील नाही याची जाणीव त्याला होते दादा. आपल्याला वडील नाही याची जाणीव होते. कोणी जिलेबी घेते, कोणी भजी घेते, कोणी काही घेते. परंतु बाळू नावाचा मुलगा काहीच न घेता तो हॉटेलच्या बाहेर एकटा थांबला होता. मुले तिथूनही उठतात, मुले अजून दूर जातात, अजून दूर जातात, अजून दूर जातात. अजून दूर गेल्याच्या नंतर सर्वजण यात्रेत जातात. आणि यात्रेत गेल्याच्या नंतर एक जण म्हणतो, अरे तू पाळणा खूप छान झुलत आहे, तुला पण त्या पाळण्यात बसू. माय बाप, सर्वजण पाळण्यात जातात. परंतु जो बाळू नावाचा मुलगा असतो ना, तो पाळण्यात सुद्धा बसत नाही. कारण का? आपल्याला वडील नाही याची जाणीव त्याला होते दादा. आपल्याला वडील नाही याची जाणीव त्याला होते. सर्वजण पाळण्याचा आनंद लुटत होते, सर्वजण पाळणा खेळत होते. परंतु बाळू फक्त बघत होता. तितक्यात बाळूच्या गावचा एक माणूस येतो आणि म्हणतो, बाळू तुला पाळण्यात बसायला पैसे नाहीत ना, हे काय 10 रुपये आणि पाळण्यात बस. बाळू काय म्हणतो, ऐका ना दादा, हे तुमचे 10 रुपये नका म्हणतात मला, फक्त माझं जेव्हा 10वीचं वर्ष येईल ना, तेव्हा माझ्या पुस्तकाची फीस द्या. म्हटला, दादा पुस्तकाची फीस द्या. दादा तिथूनही मुले उठतात, अजून दूर जातात, अजून दूर जातात, अजून दूर जातात. अजून दूर गेल्याच्या नंतर सर्वजण खेळणी घ्यायला जातात. बाळू सुद्धा जातो. कोणी काही ना काही खेळणी घेत होतं. परंतु बाळू आपल्या आईचा हात पोळाला होता ना, म्हणून आपल्या आईसाठी पक्कड घेतो दादा, पक्कड. आणि घरी जातो. आणि घरी गेल्याच्या नंतर आनंदाने उड्या मारतो. आणि बाहेरूनच आईला आवाज देतो, आई अगं ये आई, हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं. घराच्या बाहेर आई, मी तुझ्यासाठी काहीतरी भेट वस्तू आणली. आई आनंदाने बाहेर येते. आनंदाने बाहेर आल्याच्या नंतर बाळू ती पक्कड जेव्हा दाखवतो ना माय बाप, तेव्हा आई ढसा 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 रडायला लागते. बाळू सुद्धा रडतो आणि म्हणतो, काय झालं तुला? तेव्हा आई म्हणते, बाळा मी म्हटले होते ना तुला, आई वडील नसल्याची जाणीव करू नकोस. का? तुला वडील नसल्याची का जाणीव झाली? माय बाप, आई वडील नसल्याची जाणीव होते बरं का प्रत्येकाला. म्हणून मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो की गड्यांनो, आई वडिलांची सेवा करा बरं का. कारण भगवंताने आई वडिलांनी आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर किती त्रास सहन केला हे फक्त आई वडिलांनाच माहित असतं बरं का. आई वडिलांची सेवा करा आणि भारत देशाची संस्कृती जोपासा. ऐका, शोधावयास लागलेली भाकरीला भूक, काय शोधावयास लागलेली भाकरीला भूक, जन्मताच गरिबीने कोणाची तरी चुके. भूक लागल्यावर भाकर खाणे एक प्रकृती, भूक नसताना भाकर खाणे विकृती आहे. पण माझ्या घासातला घास दुसऱ्याला देणे फक्त आणि फक्त माझ्या भारत देशाची संस्कृती आहे, माझ्या भारत देशाची संस्कृती. म्हणून संस्कृती जोपासा आणि आई वडिलांची सेवा करा. मुलांनी तर आई वडिलांची सेवा कराच करा, यात काही नाही. परंतु आई वडिलांनी सुद्धा बाबा योग्य तेव्हा चांगले संस्कार द्यावे का. पण आजकालचे आपले संस्कार म्हणजे राहिलेच नाही. आपलं कसं झालंय ऐका, एकदा एक पहिलीचा मुलगा शाळेत जातो. शाळेत गेल्याच्या नंतर तो एके दिवशी एक पेन्सिल चोरून आणतो. काय आणतो तू? पेन्सिल चोरून आणल्याच्या नंतर तो आईला म्हणतो, आई ही बघ मी पेन्सिल चोरून आणली. आई म्हणते, बाळा ठेव, आपल्याला कधीतरी उपयोगाला येईल. मुलगा हळूहळू पेन चोरायला लागतो. आई काय म्हणत नाही. मुलगा हळूहळू कंपास चोरायला लागतो. आई काय म्हणत नाही. मुलगा अजून मोठा होतो, अजून मोठा होतो. मुलगा बॅग चोरायला लागतो. मुलगा खूप मोठा होतो, खूप मोठा होतो, खूप मोठा होतो. नंतर मुलगा कॉलेजला जातो. कॉलेजला गेल्याच्या नंतर मुलगा पोरांची खिशे फाडायला सुरुवात करतो. मुलगा अजून मोठा होतो, अजून मोठा होतो. मुलगा खूप मोठा होतो आणि खूप मोठा झाल्याच्या नंतर मुलगा खूप मोठा दरोडेखोर होतो. आणि दरोडेखोर झाल्याच्या नंतर तो एके दिवशी पेट्रोल पंप लुटतो. आणि पेट्रोल पंप लुटल्याच्या नंतर पोलीस येतात, त्याला पकडून नेतात आणि त्याला जन्मठेप होते. मॅडम जन्मठेप झाल्याच्या नंतर तो म्हणतो, मला माझ्या आईचं शेवटचं एकदा दर्शन घेऊ द्या, मला आईला बोलू द्या. तर आईला बोलवतात. दादा आईकडे जातो. सर्वांना वाटलं आता दर्शन होईल, जो पाया पडन आणि बाजूला होईल. तो आईकडे जातो आणि आईकडे गेल्याच्या नंतर अशा बाया मागे सावरतो आणि ताड 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 दूर आईच्या गाला मागे लावतो. गाला मागे लावल्याच्या नंतर तो आईला म्हणतो, आई ज्या वेळेस मी ती 5 रुपयाची पेन्सिल चोरली होती ना आई, त्यावेळेस
जर तू माझ्या ताड ताड अशा 2-3 गाला मागे लावल्या असत्या नाही तर मी आज इतका दरोडेखोर नसतो आई, मी आज इतका चोरटा नसतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला सुद्धा वाटलं असेल आमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून मुलांवर योग्य त्या वेळात चांगले संस्कार द्या. विठ्ठल विठाला विठाला म्हणून मुलांवरती योग्य तेव्हा चांगले संस्कार द्या मायबाप. म्हणून आई वडिलांची सेवा सुद्धा करून भगवंताची प्राप्ती करता येते आणि साधू सज्जनाची सेवा सुद्धा करून भगवंताची प्राप्ती करता येते. परंतु सर्वात आई वडिलांची सेवा करणं ते आपलं कर्तव्य आहे. परंतु सर्वात सोपं जर भक्तीचं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नामस्मरण आहे. ते इतकं सोपं आहे आणि नामस्मरणाने काही होऊ शकतं बरं का. मला सांगा वाल्मिक ऋषी झाला कशामुळं? केवळ नामस्मरणामुळं. इतकी नामस्मरणाची ताकद आहे बरं का. म्हणून जर सगळ्यात सोपं साधन कोणतं असेल तर ते अभंगाच्या प्रथम चरणात नाम संकीर्तना बिघडलं बरं का. म्हणून आपण सरळ सरळ आता बघू. फक्त ऐका, सगळ्यात सोपं जर साधन कोणतं असेल तर ते म्हणजे नामस्मरण आहे. नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे. तुमच्या किती आनंद जन्माचा पाप असू द्या ते एका क्षणात नष्ट होतं केवळ नामस्मरणाची ताकद आहे माहिती. दुसऱ्या चरण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की नरगती सायाचा जावे म्हणंतर सुखे येतो घरा. नारायण कोणत्या वनात जायची गरज नाही, कोणत्या रानात जायची गरज नाही. उलट नामस्मरण करून आपल्याला देवाकडे जायची गरज नाही. तर नामस्मरणाच्या ताकद एवढी आहे की देव आपल्याकडे येतो. नरगती सायाचा जावे म्हणंतर सुखे येतो घरा. नारायण तिसऱ्या चरणाची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ठाईचं बैसुनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा. एकाच जाग्यात बसून करा. काय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पाचव्या चरणाची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या विना अनेक आस्था पैसा साधने वाद हस्ते आण विठोबाची. याच्याहून सोपं कोणतंच साधन नाही. अभंगाच्या 6व्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मनाची कथा तुका म्हणे सोबे आहे
पांडुरंगाच्या चरणी, त्याचप्रमाणे हनुमंतरायाच्या चरणी, त्याचप्रमाणे गुरुरे बाबांच्या चरणी, आदी करून समस्त गावकरी मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि खरोखर आल्याच्या नंतर आनंद वाटला माय बाप. इतकं सुंदर भव्य दिव्य नियोजन